नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. मकर राशीच्या व्यक्तींनो, आर्थिक जीवनात काही सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. अचानक धनलाभाचा योग निर्माण होऊ शकतो का, आणि ग्रहांची सध्याची स्थिती तुमच्या मेहनतीला कशा प्रकारे साथ देऊ शकते याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. तोपर्यंत गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण आज मकर राशीसाठी आर्थिक, व्यावसायिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित ग्रह संकेत समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल ही संधी, सावधगिरी आणि योग्य निर्णय घेण्याचे संकेत देऊ शकते. त्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी कोणत्या शक्यता घेऊन येत आहे हे शांतपणे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे या राशीचे लोक मेहनती, शिस्तप्रिय आणि संयमी आणि दीर्घकालीन नियोजन करणारे असतात. त्यांना मिळणारे यश बहुतेक वेळा अचानक नसून सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ असते. मात्र काही ग्रह योग असे सांगतात की आधी केलेल्या मेहनतीचे आर्थिक स्वरूपात चांगले परिणाम दिसू शकतात. त्यामुळे अचानक धनलाभ म्हणजेच कोणत्याही खात्रीशीर घटना नव्हे, तर आधी सुरू असलेल्या प्रयत्नांना अनुकूल वातावरण मिळण्याची शक्यता म्हणून त्याकडे पाहावे. आज ग्रहस्थिती काही मकर राशीच्या व्यक्तींना थकीत रक्कम मिळणे, अडकलेले पैसे परत मिळणे, काही कामाची संधी मिळणे, व्यवसायातील ग्राहक वाढणे आणि पगार वाढ, बोनस, कमिशन आणि अतिरिक्त उत्पन्नाचे संकेत देऊ शकते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे फायदेशीर ठरेल. भागीदारीमध्ये पारदर्शकता ठेवा. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा मार्ग खुला होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी किंवा करिअरमध्ये बदलांचा विचार करणाऱ्या नवीन संधीबाबत माहिती मिळू शकते. गुंतवणुकीबाबत विचार करत असाल तर केवळ अफवांवर किंवा भावनिक निर्णयांवर अवलंबून न राहता अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. तर दीर्घकालीन नियोजन आज अधिक फायदेशीर ठरू शकते. खर्चांवर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक राहील. अनावश्यक खरेदी टाळण्यास भविष्यातील मोठ्या उद्दिष्टांसाठी बचत वाढू शकते. तर कुटुंबांमध्ये आर्थिक विषयांवर चर्चा करताना संयम ठेवा. ज्येष्ठांचा सल्ला अनेकदा उपयुक्त ठरू शकतो. तर प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि संवाद स्पष्ट यांना महत्त्व द्या. पैशामुळे गैरसमज निर्माण होत नाही याची काळजी घ्या. तर विवाहित व्यक्तींनी आर्थिक नियोजन एकत्रितपणे केल्यास लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने कामाचा ताणतणाव वाढू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या महत्त्वाची राहील. तर मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्रार्थना उपयोगी पडू शकते. शनीच्या प्रभावामुळे संयम राखणाऱ्या चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. संयम ठेवा मित्रांनो. त्यामुळे कोणतीही संधी मिळाल्यास तिचा विचारपूर्वक उपयोग करा. अचानक मिळालेल्या पैशाचा योग्य वापर, कर्जफेड किंवा बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य वाढू शकते. मित्र किंवा नातेवाईकांकडून एखादी उपयुक्त माहिती मिळू शकते, जी पुढील आर्थिक निर्णयासाठी फायदेशीर ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याचा आणि किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधण्याचा विचारही लाभदायक ठरू शकतो. त्यामुळे विचार करा. दिवसाच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल की खरा धनयोग हा केवळ पैसा मिळण्यात नसून योग्य संधी ओळखणे, मेहनतीवर विश्वास ठेवणे आणि शहाणपणाने निर्णय घेणे यात आहे. ज्योतिषशास्त्रातील संकेत देखील हे मार्गदर्शन म्हणून पाहावेत. प्रत्यक्ष परिणाम तुमच्या कृतीवर, नियोजनावर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर अवलंबून असतात. त्यामुळे आर्थिक आत्मविश्वास आणि आर्थिक शिस्त पाळा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. अशी वृत्ती ठेवली तर मकर राशीच्या अनेक व्यक्तींना आगामी काळात आर्थिक प्रगतीची दारे अधिक खुली होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. नक्की या पुढील भविष्यवाणीसाठी. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.